नमस्कार मित्रा, आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे मी उदय लाडकर तुमच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात जास्तीत जास्त किती बरं वाढणार सोयाबीनचा बाजार। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता मे महिन्यात जास्तीत जास्त किती बरं वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार। जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटतं आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा। त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओज करा या ठिकाणी एकदा लाईक, व त्याचबरोबर इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला करा या ठिकाणी शेअर, व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत। शेतकरी मित्रांनो, आपल्या मनातील सध्याच हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार। जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी आहे। देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि सर्वांचा मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम, आणि या परिणामामुळे देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार मग सोयाबीनचा बाजारभाव। चला तर मग या आपल्या मनातील सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर। जर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही सध्या $10.5 प्रति बुशेलच्या दरम्यान दिसायला लागली। येथून पुढचा विचार केला तर मे महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या असणाऱ्या बाजारभावात आणखी सुधारणा होऊन जर दर पातळी आपल्याला 31 मे पर्यंत या ठिकाणी $11 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा 100% फायदा देशातील सोयाबीनच्या दराला मिळू शकतो, यामुळे देशातील सोयाबीनची बाजारभाव पातळी सुद्धा सुधारू शकते। दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की देशात आता सोयाबीनची विक्री बऱ्यापैकी कमी झाली व मे महिन्यात ही विक्री आणखीन घटणार आहे, कारण शेतकरी मित्रांकडे असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा हा फार कमी आहे। पण दुसरीकडे सरकारकडे जो 19 लाख टनांचा सोयाबीनचा शिल्लक साठा आहे, असं मानलं जात आहे की सरकार हा पूर्ण साठा चीनला निर्यात करू शकतो आणि याच्यामुळं आपल्याला मे महिन्यात मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसू शकते। शिवाय चीनची सुद्धा मागणी मे महिन्यात बऱ्यापैकी सुधारणार आहे। जर या सर्व घडामोडींचा विचार केला तर मे महिन्यात आपल्याला सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत दिसू शकते। याच्यामुळे जो सोयाबीनचा भाव सध्या 4100 ते 4400 दरम्यान त्या सुधारणा होऊन भाव पातळी जर 4300 ते 4700च्या दरम्यान मे महिन्यात पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला देऊ इच्छितो, सोयाबीनचा बाजारभाव 4500च्या वर आला तर आपल्यापाशी असणारं सर्व सोयाबीन विक्री करून टाका। भविष्यातील तेजीची अपेक्षा जास्त करू नका आणि जेव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या, ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपणास मिळेल फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी आता कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत। शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।